आला का मेसेज? हां मेसेज आला का? नाही ना, तेच बघतो मी, नाही आलेला मेसेज. दादा हां बोलू का रे तुला? बोला. जरा असं तोंड उघडून भडाभडा बोलायला शिक ना. अरे दादा असं गप्प राहून नाही चालत रे. ते म्हणतात ना बोलणाऱ्यांची माती पण विकली जाते. आणि हे असं गप्प राहून आहे ना तुझं सोनं पण पडून राहील बघ. या अशा प्रसंगात आहे ना जरा तोंड उघडून बोललं पाहिजे रे. एक क्वार्टर संपली की दुसरी संपली की तिसरी असा गडागडा शब्द बाहेर पडले पाहिजे. बस बस बस, हे तुझं क्वार्टर सोडून ना मी बाकीचं सगळं हळूहळू शिकेन. हां कधी? ऐक ना, आपण जरा आत्ता काय करायचं त्यावर बोलूया. ते सांग. काय करायचं? आता एक काम कर, हां प्रीतीला मेसेज कर. प्रीतीला मेसेज कर. असलं काही करणार नाही. मगाशी तुझं ऐकून त्या बाईशी कचा भांडलेलो आहे मी. आता परत असलं काही करण्याचं धाडसच नाही आहे माझ्यामध्ये. प्रीतीला मेसेज कर. तू सांगू नको. हे गप 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 गप. ए, दीप, ए, दीप. अरे गप बस. तू दीप ऐक रे माझं. पासवर्ड टाक. नको ना माझा जाऊ. पासवर्ड टाक. गप बस आता. प्रीती काय ग काय हे भेटला का स्वराज? काय म्हणाला? कसा वाटला तो? विचार ना, तुझ्या लाडक्या लेकीला विचार. हाय प्रीती, खरं तर मला तोंडावर थेट बोलायला जमत नाही, पण मला आज एक प्रॉमिस करायचं आहे तुला. मगाशी रेस्टॉरंटमध्ये जशी मी तुझी बाजू घेतली तशी मी तुझी बाजू आयुष्यभर घेत राहीन. मग ती चूक असो वा नसो. तुझी चूक नसेल तर सगळ्या जगाशी भांडेन, आणि तुझी चूक असेल तर त्याबाबत मी तुझ्याशी 4 भिंतीच्या आत बोलेल, पण जगासमोर मी तुझ्या पाठीशीच असेन. ज्योती, बस झालं आता. हा घे फोन. आत्ताच्या आत्ता स्वराजला फोन कर आणि सांग त्याला की तो वरपरीक्षेत पास झालाय. मी तुला आधीच सांगते, उगाच काहीतरी खुसपटा काढून नकार घंटा लावत बसू नकोस ज्योती. खोट काढावी अशी एकही गोष्ट नाहीये त्या मुलात.